वेलकम टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे वाजायला आले 7:30. इथे अंघोळीला पाणी ठेवलं आहे गॅसवर गरम करायला आणि बाहेर येऊन छान वातावरण बघते. तर चला आता पटापट टेरी मस्तपैकी छानपैकी आंघोळ करून फ्रेश झाले, कारण स्टॉलचं जेवण बनवायचं आम्हाला. तर इथे मी माझ्यासाठी बनवले, म्हणजे आमच्या तिघांसाठी बनवली चाय. याच्यात मी टाकलं आहे सब्जा. आता हे पिऊन घेते सर्वात पहिला आधी. फायनल संपलाय. आता हे पिणार नाही, झाडात पाणी वाटतं. देवाला बत्ती लावायची. तर चला आता सर्वात पहिला आता देवबत्ती घेते करून. मेन गोष्ट, काल दिवे लावलेले होते, एक तुपाचा एक तेलाचा. तर त्याच्यामधला तूप संपला आहे, तेलाचा दिवा चालू होता. आणि तुपाचा दिवा लावायचं म्हटलं तर आधी तूप थंडीमध्ये लय घट्ट होतं, तर तो थोडा गॅसवर ठेवायला लागतो, मग त्याच्यानंतर लावायला लागतं. आता फुलं काढून घेतले आणि छानपैकी तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा लावून देवाला नमस्कार करून घेतला. इथे चाय मी आधीच करून ठेवलेली होती. तर चाय मी आता कोरीच चाय बनवते, कारण मला एकटीलाच पियायची असते. नंतर माझे मिस्टर आणि नेत्रा मॅडमची दोघांसाठी दूध टाकून घेते आणि ते चाय पिऊन घेतात. आता नवीन बिस्किट खायला चालू केलं आहे, तो म्हणजे कुठला योगिनी? हां, तो आहे बिस्किटचं नाव. आणि तो बिस्किट खाल्ल्यावर ना 4 बिस्किटं खाते रोज चाय बरं पितानी, आणि खरंच खूप भारी बिस्किट. वाजले 8:45. चाय बिस्किट घेतलं खाऊ आणि आता जाऊया बहिणीला मदत करायला. खूप 2 दिवस मी आराम केला आणि चला आता जाऊया. वाजले बरोबर 8:45 वाजता जाते. बघा तुम्ही किती वाजता येईल त्याचा पत्ता नाही. आता बाकी नेत्रा करणार. नेत्रा फक्त चायची भांडी घासणार, तिची कामं आहे ती करणार, पुसापुसी लादी पुसणार, कपडे घडी करणार. बाकीच्या आल्यावर जेवणाचं मला बघायचं आहे. बाकी आमच्या घरात तिघंच्या तिघं झोपले, कोणाला काहीच पडलं नाही. मी कुठे जाते, काय करते, काही नाही. नेत्रा होय, दरवाजा लावते ना? काय सर्वात पहिला आधी हा उभा चिरलेला कांदा आहे, तो आता मी कटरमध्ये तिला बारीक करून देणार आहे. बघा असा बारीक करायला लागतो, आणि असा बारीक केलेला कांदा तिला म्हणजे बरा पडतो फोडणी द्यायला. इथे खोबरा भाजून घेतला आहे, अद्रक लसूण, परत सुकं खोबरं, आणि आपली कोथिंबीरची दांडी असते ना, ती पण आम्ही वेस्ट नाही करत, ती पण त्या वाटपमध्ये टाकतो. तर बहिणीचं म्हणणं आहे की कोथिंबीरची दांडी आहे ना, ती त्याला पण चव असते, तर ती वेस्ट करायची नाही, ते आपण खोबऱ्यामध्ये टाकू शकतो, म्हणजे भाजलेल्या खोबऱ्यामध्ये. इथं अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याच्यात मिरच्या पण टाकायच्या आहे, त्यामुळे ते सर्व टाकून दिलं आहे मला. तिने आता ते मिक्सरमध्ये बारीक करून देते. इथे आमचं फायनली जेवण रेडी झालं आहे. आता सर्व जेवण मी थोडं थोडं आधी छोट्या वाटीमध्ये काढून घेते, कारण एकदा का स्टॉलवर जेवण गेला तर तो का आम्हाला भेटत नाही. नंतर भेटला तर तोपर्यंत मेली जाते, का म्हणून आमचं जेवण झाल्या म्हणजे चपात्या झाल्यानंतर आम्ही दोघी जेवून घेतो.
तिथे आता मी योगिनी नेत्रासाठी पण थोडं थोडं काढून घेणार आहे, कारण त्या दोघींना सुट्ट्या त्या घरी आहे आणि मी लवकर येते बहिणीकडे, त्यामुळे जेवण आमचं एक टाईम आमचं जेवण तर इथेच होतं, म्हणजे बहिणीकडेच होतो. इथे असे डबे सर्व भरून घेतले मी. आता माझे भाऊजी आणि माझे मिस्टर स्टॉलवर घेऊन जातील. इथे आमच्या चपात्यासुद्धा रेडी झाल्या. एकूण आम्हाला 150 चपात्या लागतात. ते बघा असं चपात्या बनवून घेतले. तर चला आता बाकीचे कामं आहे अजून करायचे. जेवण तर आमचा 12च्या आधी गेला आणि चपात्याच करायला आम्हाला भरपूर टाईम लागतो. एकूण आमचे 150 चपात्या असतात, तर 50 चपात्या आता गेल्या आणि आता 100 चपात्या मिस्टर येतात आहे, ते घेऊन जाते. तर चला आता थोडं घर झाडून घेऊया आणि मग जेवून घेऊया. आता मी जेवायला घेते. तर आज जेवण तर तुम्हाला माहिती आहे काय आहे, पण मी काय जेवते ते तुम्हाला दाखवते. ते फरसबी बटाटा, सफेद वाटाण्याची उसळ, चपात्या आणि कांदा घेतला आहे. डाळ भात नंतर घेणार आहे. तर चला जेवून घेऊया. आता कामं पण आवरून घ्यायचे आहे, तर सर्वात पहिला ती जेवून घेते. तर चला आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्हाला भांडी घासायची. आता आमची भांडी तुम्हाला दाखवतो. एवढी भांडी आहे बघा. मोठे कुकर, मोठे टोप आणि हे आमची छोटी मोठी भांडी. एवढी भांडी आम्हाला घासायची. सर्व भांडी मी आणि माझी बहीण घासणार. आता ती म्हणते मला दाखवू नको, म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही. ती फक्त मीच तुम्हाला दाखवते. एवढी भांडी घासायची. तर चला आता घासून घेऊया, मग नंतर आमची सुट्टी, मग आम्ही आमच्या घरी. आली घरी आणि आता वाजले 3:30. तसं घरातलं काम करून घेते सर्व मी यायच्या आधी. आता मी थोडा वेळ झोपेल, थोडा वेळ नाही अर्धा तास झोपेल मी आणि त्याच्यानंतर उठून चाय नाश्ता. तर चला आता जरा वेळ आराम करते, कारण खूप थकले जाते मी. चला आता नंतर बोलते. तर चला आता संध्याकाळचे वाजले 7:30. म्हणजे उठली, मस्तपैकी फ्रेश झाली. देवबत्ती नेत्रा मॅडमने केलेली होती. देवाला नमस्कार केला, चाय पियाले आणि चला आता तुमच्याशी बोलते. खूप थकते आणि त्याच्यानंतर एवढी मला झोप येते ना की मी डायरेक्ट सोफ्यावर उठतानी होते आणि तशी झोपून जाते. तर आता नेत्रा पाणी भरेल आणि मग नंतर मग मी भाजी करेल. तर चला आता जेवण झालं आहे रेडी. आज मी वांगा बटाटा आणि चपात्या, खूप महिन्यानंतर घरात चपात्या केल्या. नाही तर स्टॉलवर आमचा जेवण जातो तो थोडाफार घरी या दोघींसाठी असतं आणि मी तर दुपारचं तिथेच जेवते. तर चला जेवूया आता. वांगा बटाटा आणि चपात्या आणि मिक्स तिखट आमटी, कारण काल बनवली होती गोडी डाळ बनवलेली होती. तर रोज रोज तेच खाऊन कंटाळा येतो आम्हाला. तिखट आमटी आणि रात्रीचे वाजले 11:15 आणि मला आता भांडी घासायची आहे. एवढा कंटाळा आलाय ना भांडी घासायला. उडगा आता पाणी जातो आमचं लवकर. आज म्हणजे 12 वाजता पाणी जातो. पहिला 12:30 वाजेपर्यंत असायचं, म्हणून थोडं अजून टाईमपास करायची. पण आता 12 वाजता पाणी जातो म्हटलं. तर चला आता कामं करून घेते पटापट. जेवण झालं आहे, वाजले 11:30 वाजायला आले. अर्धा तासात मला फटाफट आवरायचं आहे. चला एवढा असा पसारा झालाय. चला आता आवरून घेऊया. आपल्याला करणं गरजेचं आहे. चला करून घेते पटापट काम. आधी वाजले रात्रीचे 12:30 आणि आता कुठे सर्व कामं झाले. तशी दुपारी झोपते म्हणून एवढं काय थकल्यासारखं वाटत नाही. आणि बस आता इथेच ब्लॉग एंड करते. तुम्हाला प्लीज माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात.